नमस्कार, मी सिद्धेश ताकवले आणि आपण पाहताय माझा मिड डे। या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे पाकिस्तानमधून, कारण पाकिस्तानामध्ये आणखी एक हल्ला झाल्याची बातमी सध्या आपल्याला इकडे मिळते। पण पाकिस्तानामध्ये बलुचिस्तान लिबरेशन आर्मीचा लष्करावर भीषण हल्ला झालेला आहे। या हल्ल्यामध्ये पाकिस्तानचे जवळपास 90 सैनिक मारले गेल्याची माहिती सध्या मिळते आहे। दरम्यान फिदाईन हल्ल्यानंतर लष्कराकडूनही जोरदार प्रत्युत्तर आता देण्यात आलेलं आहे। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात। कर्नल सतीश ढगे आपल्या सोबत आहे। सर, नेमका आता हा हल्ला नेमका कशा संदर्भात करण्यात आला होता आणि काय अधिकचे आपण याच्यावरती विश्लेषण करू शकता? नक्कीच सिद्धेश, मागच्या काही दिवसांच्या घटना आपण पाकिस्तानामध्ये आणि त्यातल्या त्यात बलुचिस्तानाच्या प्रांतामध्ये जर पाहिल्या असतील तर त्यामध्ये जे आहे एकूणच पाकिस्तानच्या लष्कराचं आणि पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे जे विकनेसेस आहेत, उणिवा, त्या आपल्या समोर आल्या। कारण आपल्याला माहित आहे की BLAनं बलुचिस्तानमध्ये संपूर्ण ट्रेनच त्या ठिकाणी हायजॅक केली होती। त्यानंतर दावे प्रतिदावे त्या ठिकाणी झाले आणि BLAनं असा दावा केला होता की 48 तासाची आम्ही जी काही सीमा त्यांना दिली होती आणि त्याच्यामध्ये ज्या काही मागण्या केल्या होत्या त्या मागण्या न मानल्यामुळे आम्ही त्या सगळ्या होस्टेजेसला ठार त्या ठिकाणी मानलेलं आहे। पाकिस्तानच्या लष्करानं तो दावा त्या ठिकाणी मानला नाही, पण आता त्याचा पुढचा टप्पा म्हणजे BLA हे किती सक्षम त्या ठिकाणी होतंय। मागच्या कित्येक दशकांपासून BLA हल्ले जरी करत असलं तरी मागच्या काही काळामध्ये BLA आणखी सक्षम झालेलं आहे। अफगाणिस्तान TTP असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे हत्यारं, लेटेस्ट टेक्नॉलॉजी याचा वापर करून BLA हे पाकिस्तानच्या लष्करावर तुटून पडतोय। आणि त्याचाच पुढचा एक अध्याय म्हणजे ही जी बातमी आपल्या समोर येते की बस कॉन्व्हॉयवर ज्यामधून पाकिस्तानच्या लष्कराचे जवान त्या ठिकाणी जात होते, त्यामध्ये माजिद ब्रिगेड जो एक मुख्यतः फिदाई अटॅकर्सचा बलुचिस्तान लिबरेशन आर्मीचा एक ग्रुप आहे, तर या BLAच्या माजिद ब्रिगेडच्या फिदाई अटॅकर्सनी त्या ठिकाणी स्वतःला उडवून टाकलं आणि त्यामध्ये 90हून जास्त जवानांचा मृत्यू झाला, अशा प्रकारची बातमी आपल्याकडे येते। यातून एक गोष्ट पक्की की येणाऱ्या काळामध्ये सुद्धा अशाच प्रकारचे हल्ले BLA कडून पाकिस्तानच्या लष्करावर होत राहतील। सतीश सर, नेमका यांच्या मागण्या काय आहेत आणि हे नेमके का वारंवार हल्ले केले जात आहेत? BLA म्हणजे बलुचिस्तान लिबरेशन आर्मी। तसं जर आपण इतिहासामध्ये मागे डोकवलं तर पाकिस्तानच्या मोहम्मद अली जिना यांच्यापासून जे आहे धोक्यानं एक प्रकारे आधीच्या खलत किंगडमला म्हणजेच आत्ताच्या बलुचिस्तानला पाकिस्तानमध्ये सामील करून घेण्यात आलं। बलुचिस्तानचा साधारणतः 44% भूभाग असताना, भरपूर त्या ठिकाणी संसाधनं असताना सुद्धा वेळोवेळी बलुचिस्तानच्या जनतेवर अन्याय केला। त्यांना जे आहे दरिद्रीस ठेवण्यामध्ये मुख्यतः पाकिस्तानचे राज्यकर्ते आणि लष्कर, ज्यामध्ये पाकिस्तानच्या पंजाबी आणि सिंध लोकांचा भरणा आहे, त्यांनी अशा प्रकारची एक प्रकारची स्ट्रॅटेजी राबवली आणि याच्याच विरुद्ध आवाज उठवण्यासाठी ही बलुचिस्तानची जनता रस्त्यावर आली। ज्यावेळेस त्यांचा आवाज ऐकला नाही त्यावेळेस आंदोलनं केली आणि आता शेवटी त्यांनी हातामध्ये बंदुका घेतलेल्या आहेत। मागच्या काही दशकांपासून BLA असेल किंवा BLF असेल यासारख्या संघटना पाकिस्तानच्या लष्कराविरुद्ध आणि पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांविरुद्ध स्वायत्ततेसाठी, स्वतंत्र राष्ट्रासाठी मागण्या करतायत। मागच्या काही काळामध्ये जसं मी सांगितलं की यांना बाहेरचाही सपोर्ट मिळतोय, अफगाणिस्तानच्या TTPचा मिळतोय। अमेरिका ज्यावेळेस अफगाणिस्तानमधून निघून गेलं त्यांच्यामध्ये त्यांची असणारी लेटेस्ट टेक्नॉलॉजी, त्याचबरोबर हत्यारं यांचा सुद्धा वापर BLAला त्या ठिकाणी होतोय। आणि आता BLA सक्षम झाल्यामुळे आपल्या मागण्यांसाठी, स्वतंत्र राष्ट्राच्या मागणीसाठी आणि एकूणच पाकिस्तानमध्ये जी हाराकिरीची परिस्थिती आहे, जी अस्थिरता आहे, त्याचा फायदा घेऊन BLA आता येणाऱ्या काळामध्ये सुद्धा पाकिस्तानच्या लष्करावर तुटून पडणार अशीच परिस्थिती आपल्याला दिसतीये। ओके, धन्यवाद सतीश सर, तुम्ही या दिलेल्या या अधिकच्या माहितीबद्दल आणि या विश्लेषणाबद्दल।